हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेमची जी काही लिस्ट कॉस्ट मेथड आहे याच्यावर प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेमचे नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड आणि दुसरी आपण पाहिलेली आहे मॅम मेथड, त्यालाच आपण वेगलर्स अप्रॉक्सिमेशन मेथड असं म्हणतो. आज जी तिसरी मेथड आपण पाहणार आहोत त्या ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेमची, ती म्हणजे लिस्ट कॉस्ट मेथड. यालाच आपण काय म्हणतो की मॅट्रिक्स मिनिमम मेथड असं म्हणतो. ओके, आता हा जो काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आपल्याला लिस्ट कॉस्ट मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. चला तर मग आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. सर्वात आधी आपण प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे ते सर्वात आधी आपण पाहून घेऊया. ओके, काय म्हणले प्रॉब्लेम मध्ये आपण सर्वात प्रथम ते वाचूया. फाइंड इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन बाय लिस्ट कॉस्ट मेथड. ओके, काय काढायचं आपल्याला? इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. ओके, आणि इथं आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेली आहे. ओके, हे जे काही आकडे आपल्याला दिसत आहे या मॅट्रिक्स मध्ये, ओके, त्या सेलची ती काय आहे कॉस्ट आहे, आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? 4 कॉलम दिलेले आहेत, D1, D2, D3 आणि D4, आणि 3 रो दिलेले आहेत, Q1, Q2 आणि Q3. इकडे आपल्याला सप्लाय दिलेला आहे आणि इकडे आपल्याला काय दिलेली आहे? डिमांड दिलेली आहे. ओके, आता सर्वात प्रथम हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या अगोदर हा जो काही दिलेला प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम बॅलन्स्ड आहे किंवा अनबॅलन्स्ड आहे हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. ओके, जर बॅलन्स्ड असेल तर आपल्याला प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह करायला स्टार्ट करायचा आहे. जर अनबॅलन्स्ड असेल तर त्या प्रॉब्लेमला आपल्याला बॅलन्स्ड प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट करावा लागतो. ओके, तर आपण कसं पाहायचं तर पाहूया आपण. टोटल supply is equal to total demand. ओके, इज इक्वल टू डिमांड. ओके, हे डिमांड. आता आपण पाहूया की टोटल सप्लाय किती आहे. ओके, 6 प्लस 7, 7 प्लस 10 किती झाला? टोटल 17 सप्लाय झाला. ओके, आता डिमांड किती आपण त्याची बेरीज करूया. 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17. ह्याचा अर्थ काय? जो काही गिवन प्रॉब्लेम आहे तर हा काय आहे? बॅलन्स्ड प्रॉब्लेम आहे. हा काय आहे? याला बॅलन्स्ड प्रॉब्लेम आपण म्हणतो. याला म्हणायचं बॅलन्स्ड. आता याची सॉल्व्ह करण्याची पद्धत काय आहे? ओके, हा तर प्रॉब्लेम बॅलन्स्ड आहे. ओके, या मॅट्रिक्स मध्ये आपल्याला काय दिले आहे? प्रॉब्लेम मध्येच आपल्याला काय दिले आहे की लिस्ट कॉस्ट मेथड बनलेले आहे. म्हणजे ह्या मॅट्रिक्स मधले सर्वात आधी आपल्याला अलोकेशन देत असताना ह्या मॅट्रिक्स मधले एंटायर मॅट्रिक्स, पूर्ण जी मॅट्रिक्स आहे ह्या मॅट्रिक्स मधले आपल्याला छोट्यातली छोटी व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे? आयडेंटिफाय करायची आहे. आणि त्या सेलला आपल्याला मॅक्झिमम जेवढे आपल्याला अलोकेशन देता येईल आपल्याला तेवढे अलोकेशन द्यायचे आहे. आपण ह्या रो मध्ये पहा 2 सगळ्यात लहान आहे, ह्या रो मध्ये पहा 1 आणि 0 आहे, आणि ह्या रो मध्ये पहा 5 आहे. म्हणजे एंटायर मॅट्रिक्सचं जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करतो तर आपल्याला इथे 2 व्हॅल्यू लहान दिसतील, एक 0 आणि दुसरी 1. ओके, 0 ही 1 पेक्षा अजून लहान व्हॅल्यू आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय? सर्वात आधी अलोकेशन देत असताना या 0 ला आपल्याला अलोकेशन द्यायचं आहे. आता मॅक्झिमम याला मी किती देऊ शकतो पहा. तर मला मॅक्झिमम किती देता येईल? मॅक्झिमम मला अलोकेशन देता येईल ह्याला, कारण देत असताना इकडचा सप्लाय आणि इकडचा डिमांड आपल्याला पाहायचा आहे. ओके, आता ह्या कॉस्टला आपल्याला अलोकेशन देत असताना सप्लाय किती आहे? 1 आहे, आणि इकडे डिमांड किती आहे? 5 आहे. किती देऊ शकतो मॅक्झिमम आपण याला? मॅक्झिमम 1 देऊ शकतो. अलोकेशन दिल्यानंतर काय होईल? ओके, हा रो आपला काय होईल? हा रो डिलीट होईल. म्हणजे काय? हा रो पूर्ण डिलीट होईल, कारण ह्याला आपण याचा जो काही सप्लाय आहे तो सप्लाय फुलफिल केलेला आहे. आणि त्याच्यातले जो काही डिमांड आहे ती शिल्लक किती आहे? 4 डिमांड आहे. ओके, आता आपण पूर्ण इथंच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, परंतु आपल्याला समजण्यासाठी आपण अजून नव्याने एक मॅट्रिक्स काढूया. मी इकडे नव्याने मॅट्रिक्स काढतो. बघा इकडे डेस्टिनेशन, डेस्टिनेशन काही आपल्याला काढायचं आहे D1, D2, D3 आणि D4. एक मिनिट, D4.
मॅट्रिक्स काढूया. ओके, आता आपण Q2 हे डिलीट मारलेलं आहे, म्हणजे आपल्याकडे किती रो राहतील? रो फक्त 2 राहतील. ओके, आणि हा D1 चा कॉलम, हा D2 चा कॉलम आणि हा D3 आणि इकडचा D4 हा आपल्याकडे कॉलम राहतील. ओके, आता आपल्याला याची काय लिहायचं आहे? याचा सप्लाय किती आपल्याला लिहायचं आहे. ओके, याची डिमांड लिहायची आहे आणि डिमांड दिल्यानंतर याचं आपल्याला इथं सोर्स काय आहे, इकडं सोर्स Q1 आणि Q3, कारण Q2 आपण सप्लाय पूर्ण झाल्यामुळे ते रो आपण डिलीट मारलेलं आहे. आता याची व्हॅल्यू ॲज इट इज आपल्याला लिहायची आहे. याची व्हॅल्यू लिहा 2, 3, 11 आणि 7. याचा सप्लाय किती आहे? याचा सप्लाय 6 आहे आणि याची व्हॅल्यू लिहा Q3 ची 5, 8, 15 आणि इकडे किती 9. ओके, याचा सप्लाय किती राहिलेला आहे? 10. ओके, आता ह्याचा सप्लाय आपल्याकडे 10 आहे. याची डिमांड आपल्याला लिहायची आहे. याची डिमांड किती आहे? D1 ची 7 आहे आणि D2 ची किती आहे? आपण एक फुलफिल केल्यामुळे आपल्याकडे 4 राहिलेले डिमांड याची 4 आणि इकडं 3 आणि इकडं 2. जर आपण याचं बॅलन्स केलं किती येते? 16 येते. ओके, 10 16, 7 4 11, 11 5 हे 16. ओके, आता ह्या मॅट्रिक्स मध्ये आपल्याला आता अलोकेशन द्यायचं आहे. हे अलोकेशन देत असताना ह्या पूर्ण मॅट्रिक्स मधले छोट्यात छोटी कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायची. आता छोट्यातली छोटी कॉस्ट कोणती आहे तर आपण फाइंड आउट केली तर एंटायर मॅट्रिक्स मध्ये आपल्याला किती आहे तर 2 आहे. आता या 2 ला अलोकेशन देत असताना आपल्याला मॅक्झिमम अलोकेशन किती देऊ शकतो आपण इथं? ओके, 2 ला इकडे सप्लाय आहे 6 आणि इकडे डिमांड आहे 7, म्हणजे मॅक्झिमम आपण याला किती देऊ शकतो? मॅक्झिमम आपण याला 6 अलोकेशन देऊ शकतो. म्हणजे काय होईल की Q1 चा जो काही रो आहे तो डिलीट होईल. आता हे डिलीट झाल्यानंतर आपल्याकडे काय राहील? डिमांड इथे किती राहील? 1 राहील, कारण याच्यातून 6 मायनस गेल्यानंतर ओके आपल्याकडे डिमांड किती राहील? टोटल याची एक डिमांड राहील. म्हणजे पहा डिमांडची तो बेरीज किती? हे 10, हे 5, 4 आणि 5 हे 10, टोटल काय राहील आपली? म्हणजे बॅलन्स राहील. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? हा डिलीट झाल्यानंतर आपल्याकडे Q3 हा एकच रो राहिलेला आहे आणि त्याची डिमांड त्याचा सप्लाय आहे 10 आणि याचा डिमांड आहे किती? 10. आपल्याला हे अलोकेशन करायचं आहे. म्हणजे आता एकच रो राहिलेला आहे. ओके, त्यामुळे एक रो राहिलेला आहे, त्या रोची आपल्याला डिमांड आहे आणि त्या कॉलमची डिमांड आहे आणि त्याचा काय आहे? सप्लाय आहे. किती आपण अलोकेट करू शकतो याला? याला मॅक्झिमम अलोकेशन करू शकतो आपण 1. याला किती करू शकतो मॅक्झिमम आपण? 4. याला किती करू शकतो मॅक्झिमम? 3. याला किती करू शकतो मॅक्झिमम? 2. ओके, म्हणजे अशा पद्धतीने टोटल डिमांड आणि टोटल डिमांड काय झालं? बॅलन्स झाले. ओके, संपूर्ण आपण अलोकेशन केलेले. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला काढायची आहे याची टोटल कॉस्ट. याची आपल्याला टोटल कॉस्ट काढायची. आपण टोटल कॉस्ट कशी काढणार? आता याची आपल्याला टोटल कॉस्ट काढायची. ओके, टोटल कॉस्ट इज इक्वल टू, आता जिथे एवढे अलोकेशन दिले आहेत तेवढ्याचं मल्टिप्लाय करायचं. 0 इंटू 1 म्हणजे 0 गुणिले 1. ओके, प्लस दुसरं अलोकेशन काय दिले आपण? 2 गुणिला 6 अधिक 5 गुणिला 1 अधिक 8 गुणिला 4 अधिक 15 गुणिला 3 अधिक 9 गुणिला 2. ओके, याची बेरीज याचा गुणाकार केला तर 0 येतो अधिक ओके 6 गुणिले 2 म्हणजे किती? 12 अधिक 5 गुणिले 1 म्हणजे 5 प्लस 8 चौक 32 इकडं 25 15 3 45 प्लस इथे किती येतील? 18. याची बेरीज आपण केली तर किती येते? आपण कॅल्सी देखील काढूया इथून. एकच मिनिट आपण कॅल्सी काढू ह्याची. ओके, आता बघा 12 अधिक 5 अधिक 32 अधिक तिकडे किती आहे? 45 अधिक आणि तिकडे किती आहे? 18. किती झाले टोटल? टोटल कॉस्ट झाली 112. ही झाली याची टोटल कॉस्ट. आता एक टोटल कॉस्ट झाली. ओके, आता याचे नंबर ऑफ अलोकेशन्स आपल्याला पाहायचे आहेत. मी नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहूया. ओके, आता याचे नंबर ऑफ अलोकेशन आहेत का? म्हणजे जो काही गिवन प्रॉब्लेम आहे तो इनिशियल बेसिक व्हेरिएबल सोल्युशन आहे का आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, पहा hence
number of allocation are n plus n minus 1 त्याच्यामध्ये आहेत का आपल्याला पाहायचे. आता हे पाहत असताना आपल्याला काय बघायचं, ही मॅट्रिक्स किती मॅट्रिक्स मध्ये किती कॉलम आणि किती रो आहेत आपल्याला पाहायचे. 3 रो आणि 4 कॉलम आहेत. ओके, हे 3 रो Q1 Q2 Q3 आणि D1 D2 D3 आणि D4 हे काय कॉलम आहेत. ओके, तर 3 plus 4 minus 1 ओके म्हणजे किती 7 minus 1 म्हणजे काय 6. टोटल अलोकेशन आपले 6 आलेत का आपल्याला पाहायचं आहे. बघा टोटल अलोकेशन आपले किती आहे 1 2 3 4 5 6. याचा अर्थ जो काही गिवन प्रॉब्लेम आहे तो काय आहे, गिवन प्रॉब्लेम इज अ इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशनचा प्रॉब्लेम आहे. ओके, द गिवन प्रॉब्लेम इज इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन. ओके, बाय m plus n minus 1 ओके इज इक्वल टू 6. ओके, अशा पद्धतीने आपल्याला नंबर ऑफ अलोकेशन्स किती आहेत किंवा प्रॉब्लेम दिलेले इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजला असेल. थँक्यू.